नमस्कार, मी दीपाली. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रेग्नावल, ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओ पाहणार आहोत, ते सुद्धा मराठीमध्ये. आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे गर्भावस्थेच्या दरम्यान एका गर्भवतीचा आहार हा कशा पद्धतीने असायला हवा. बऱ्याचदा आपण पाहतो की गर्भावस्थेच्या दरम्यान, प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईला खूप सारे त्रास होतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर मळमळ होणं, उलट्या होणं, व्यवस्थित खायला न जाणं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या दरम्यान आईने कशा पद्धतीने आहार घ्यायला हवा, जेणेकरून तिच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाची वाढ किंवा विकास सुद्धा व्यवस्थित होईल, आईची तब्येत व्यवस्थित राहील, आई ही थ्रू आउट प्रेग्नन्सी हेल्दी राहील. कारण आपल्याला माहिती आहे की एक निरोगी आईच एका निरोगी बाळाला जन्म देऊ शकते. आणि म्हणूनच आईची तब्येत आणि बाळाची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी हा जो आहार आहे हा आईने फॉलो करणं हे गरजेचं आहे. कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. आईच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची वाढ आणि विकास ही योग्य पद्धतीने व्हावे, याशिवाय बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिसीजेस किंवा जे काही मेंदूचे विकार आहेत हे होऊ नये, यासाठी प्रेग्नन्सीच्या अगदी पहिल्या महिन्यापासून किंवा जर तुमची प्रेग्नन्सी ही प्री प्लॅन्ड असेल तर प्रेग्नन्सीच्या अगोदर 2 ते 3 महिन्यापासून तुम्हाला फॉलिक ऍसिडच्या ज्या टॅबलेट्स आहेत किंवा सप्लिमेंट्स आहेत हे घेणं हे गरजेचं आहे, जे तुम्ही डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्याने घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला आहारामध्ये सुद्धा जे काही फॉलिक ऍसिड रिच डाएट आहे हे घ्यायचं आहे. यामध्ये खूप सारे पदार्थ येते, ज्याची लिस्ट मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे. हे सगळे पदार्थ तुम्हाला ऍटलिस्ट प्रेग्नन्सीच्या अगोदर 2-3 महिने आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा पहिल्या 3 ते 4 महिन्यापर्यंत तुम्हाला हे पुरेशा प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट, जर तुम्हाला उलटी, मळमळ यासारखा जर त्रास होत असेल तर अशा वेळी मात्र तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी अजिबात घ्यायची नाही किंवा दूध सुद्धा तुम्हाला घेण्याची गरज नाही. त्याऐवजी जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर साळीच्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या असतील किंवा पॉपकॉर्न आहे हे खात असाल तर तुमची ही जी मळमळ आहे किंवा उलटी आल्यासारखी जी फिलिंग तुम्हाला होते आहे ती बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी येते. जर तुम्हाला बिस्किट खाण्याची सवय असेल तर त्यावेळी मार्केटमध्ये जिंजर बिस्किट्स मिळतात, म्हणजे ज्यामध्ये थोडासा आल्याचा एक फ्लेवर असतो किंवा आलं असतं, आणि त्या बिस्किटमुळे सुद्धा तुमची ही मळमळ कमी यायला मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही नाचणीची बिस्किट सुद्धा खाऊ शकता. यापैकी तुम्हाला काहीच खायचं नसेल तर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर गरमागरम अशी एक ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी तूप किंवा तेल न लावता ती सुद्धा कोरडी खाऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी उठल्याबरोबर अगदी छोटासा आल्याचा जो तुकडा आहे हा सुद्धा चघळून खाऊ शकता, ज्यामुळे ही जी काही उलटी किंवा मळमळ आहे ही कमी येते आणि त्यानंतर पुढचं जे काही खाणं पिणं आहे हे तुमचं व्यवस्थित जायला मदत होते. काही गर्भवतींना प्रेग्नन्सीच्या दरम्यान कॉन्स्टिपेशनचा सुद्धा त्रास होतो. अशा वेळी तुम्हाला रात्रभर भिजत घातलेले जे काही काळे मनुके आहेत हे सकाळी उठल्याबरोबर खायचे आहेत. जे भिजवलेले काळे मनुके आहेत हे तुम्हाला चावून चावून खायचे आहेत. यामुळे तुमचं पोट हे व्यवस्थित साफ होतं, कॉन्स्टिपेशन होत नाही आणि शिवाय तुम्ही जे काही दिवसभरामध्ये खाल हे सुद्धा व्यवस्थित अंगी लागायला मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी उठल्याबरोबर जे भिजवलेले बदाम आहेत हे सुद्धा खाऊ शकता. शक्यतो तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर ओट्स आणि हे जे काही भिजवलेले मनुके आहेत याचा नाश्ता हा जरूर करायचा आहे. जनरली सकाळी उठल्यानंतर 1.5 ते 2 तासामध्ये तुम्हाला तुमचा नाश्ता करून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा तुमची मळमळ थोडीशी कमी होईल, तुम्ही थोडासा फ्रेश फील कराल, तर त्यानंतर तुम्हाला नाश्ता करून घ्यायचा आहे. नाश्त्यामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता? घरामध्ये बनलेला शिरा, पोहे, उपीट असेल, पराठे आहेत, थालीपीठ आहे, धिरडी आहे, इडली, डोसा आहे, हे कोकोनटच्या चटणी सोबत असेल किंवा सांबर सोबत तुम्ही घेऊ शकता. घरामध्ये बनलेले मेदूवडे सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण घरामधल्या तेलामध्ये ते तळलेले असावे. घरामध्ये बनलेला प्रत्येक सकस पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये हा पुरेशा प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. नाश्ता शक्यतो तुम्हाला पोट भरून करायचा आहे आणि तो हेल्दी ठेवायचा आहे. त्यानंतर तुमचा जो लंच आहे हा 12च्या आसपास व्हायला हवा. परंतु जर तुम्ही सकाळी 8:30ला नाश्ता केला असेल तर 12पर्यंत तुम्हाला मध्ये एकदा भूक ही जरूर लागणार आहे, ज्यामध्ये तुम्ही हलकंसं स्नॅक घेऊ शकता. आता या स्नॅकमध्ये तुम्हाला साधारणतः 11च्या दरम्यान किंवा 10 ते 11च्या दरम्यान तुम्हाला एखादं फळ तुम्ही खाऊ शकता किंवा मूठ भरून जे ड्रायफ्रुट्स आहेत, मिक्स ड्रायफ्रूट, ज्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता हे सगळे जे मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत ते खाऊ शकता. तुम्ही खजूर खाऊ शकता. खजूर ही खूप जास्त गरजेची आहे प्रेग्नन्सीमध्ये. साधारणतः तुम्ही डेली एक 8 ते 10 खजूर खाणं हे गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये 4-5 खजूर हे जरूर खाऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही फळांचे ज्युसेस घेऊ शकता, मिल्कशेक्स घेऊ शकता, नारळाचं पाणी आहे, कोकम सरबत आहे किंवा
उसाचा रस आहे, हे सगळे या दरम्यान तुम्ही एक छोटंसं स्नॅक म्हणून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला 12 ते 12:30च्या आसपास घ्यायचा आहे लंच. लंच हा तुमचा नेहमी फिलिंग असावा आणि बॅलन्स्ड असावा, म्हणजे तुमच्या ताटामध्ये चौरस पदार्थ असावेत, ज्यामध्ये भाजी, पोळी किंवा जे आमटी आहे, भात आहे, या सगळ्या पदार्थांचा समावेश असावा. आता जर तुम्हाला मळमळ उलटीचा त्रास हा खूप जास्त होत असेल किंवा तुम्ही कॉन्स्टिपेटेड होत असाल वारंवार, तर त्यावेळी मात्र तुम्हाला चपातीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे. भाकरीचे वेगवेगळे प्रकार घ्या, म्हणजे तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, किंवा तुम्हाला आवडत असेल तर बाजरीची भाकरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा मिक्स जे काही पीठ आहे तर त्याची सुद्धा तुम्ही भाकरी किंवा थालीपीठ किंवा घावणं बनवून खाऊ शकता. तुमच्या आहारामध्ये किंवा लंचमध्ये दररोज एक पालेभाजी असणं हे गरजेचं आहे, ज्यामध्ये विशेषतः तुम्हाला पालक, मेथी आणि शेपू या 3 पालेभाजींचा समावेश जरूर करायचा आहे. या 3 पालेभाज्या जर तुम्ही रेग्युलरली खात असाल तर थ्रूआउट प्रेग्नन्सी तुमचे हिमोग्लोबिन जे आहे किंवा रक्त जे आहे हे पुरेशा प्रमाणामध्ये असेल, ज्यामुळे बाळाची वाढ सुद्धा व्यवस्थित होईल आणि डिलिव्हरी नंतर आईला भरपूर प्रमाणामध्ये दूध यायला सुद्धा मदत होईल. कमीत कमी 1 ते 1.5 वाटी आमटी तुम्ही लंच मध्ये घेणं गरजेचं आहे. आता आमटी म्हणजे तिखट आमटीच असायला हवं असं नाही, पातळ वरण तुम्ही घेऊ शकता, किंवा आणखी ज्या काही सीझनल फळभाज्या आहेत तर त्याची आमटी तुम्ही घेऊ शकता, किंवा कडधान्य जे मोड आलेले कडधान्य आहेत तर त्याची आमटी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. भाताचे वेगवेगळे प्रकार तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये मुगाची खिचडी असेल किंवा आणखी मिक्स भाज्यांची खिचडी आहे, दही भात आहे, हे तुम्ही जरूर घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त तुमच्या लंचमध्ये सॅलडचं पुरेसं प्रमाण हे असणं गरजेचं आहे, म्हणजे ज्यामध्ये तुमच्या आहारामध्ये कच्च्या भाज्या सुद्धा येतील आणि तुमचं डायजेशन हे प्रॉपर राहायला मदत होईल. तुम्ही जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित तुमच्या अंगी सुद्धा लागेल. त्यानंतर जे संध्याकाळचं जेवण आहे किंवा डिनर आहे तर त्या अगोदर तुम्हाला हलकीशी जर भूक लागली किंवा जेव्हा आपण चहा पितो तर त्या दरम्यान तुम्ही काही छोटं मोठं स्नॅक घेऊ शकता, ज्यामध्ये अगेन तुम्ही ज्या काही लाह्यांचे प्रकार आहेत ते घेऊ शकता, किंवा उसाचा रस घेऊ शकता. सूपचे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून घेऊ शकता, म्हणजे सगळ्या भाज्यांचे तुम्ही सूप बनवून घेऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन मटनचा सूप आहे, किंवा 2 उकडलेली अंडी जे आहेत, पिवळा भाग त्याचा काढून जो काही पांढरा भाग राहतो तर ते 2 अंड्याचा जो पांढरा भाग आहे हा तुम्ही त्या दरम्यान घेऊ शकता. किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्सचे लाडू आहेत ते खाऊ शकता, रव्याचे, बेसनाचे, किंवा घरामध्ये जे बनलेले वेगवेगळे लाडवांचे प्रकार आहेत तर ते लाडू तुम्ही इथे खाऊ शकता. त्यानंतर येतं ते रात्रीचं जेवण. रात्रीचं जेवण हे शक्यतो तुम्हाला 8:30च्या अगोदर करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपणार नाही किंवा ऍसिडिटी जी आहे ही तुमची वाढणार नाही. तुमचं जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर हे जरूर असायला हवे. आता रात्रीचं जेवण हे शक्यतो थोडंसं तुम्हाला हलकं ठेवायचं आहे, परंतु ते बॅलन्स्ड असायला हवं, म्हणजे हलके पदार्थ घ्यायचे आहेत परंतु ते पौष्टिक असायला हवेत. यामध्ये तुम्ही नॉर्मली भाकरी आणि भाजी खाऊ शकता, भाकरी आमटी खाऊ शकता, किंवा चपाती आणि एखादी भाजी खाऊ शकता, किंवा मिक्स डाळींची जी खिचडी आहे ती खाऊ शकता, मुगाची खिचडी ती खाऊ शकता, किंवा जे दलिया येतो तर त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घालून ते दलिया आहे, लापशी आहे, किंवा जे वरणफळं आहेत किंवा वरण भात आहे त्यावरती थोडंसं तूप टाकून तुम्ही हा जो काही रात्रीचा डिनर आहे हा कम्प्लीट करू शकता. खूप जास्त हेवी जेवण करायचं नाही, नाहीतर मग सकाळी परत ऍसिडिटीचं जे प्रमाण आहे हे थोडं वाढू शकतं. शिवाय जेवल्यानंतर तुम्हाला एक पुरेसा वॉक घेणं किंवा व्यवस्थितरित्या चालणं गरजेचं आहे. आता जेवण्यापूर्वी असं होऊ शकतं की तुम्हाला थोडीशी भूक लागू शकते, किंवा नाही जरी लागली तरी रात्री परत मध्यरात्री भूक लागू नये यासाठी झोपण्यापूर्वी तुम्हाला 1 ग्लास दूध हे जरूर घ्यायचं आहे. या दुधामध्ये थोडीशी खडीसाखर आणि थोडीशी वेलदोडे किंवा जायफळची पूड टाकून तुम्हाला हे घ्यायचं आहे. जर तुम्हाला हळदीचं दूध आवडत असेल तर तुम्ही हळदीचं दूध घेत असाल तर ते अतिशय बेस्ट आहे. तर या पद्धतीने तुम्हाला दिवसभराचा हा आहार ठेवायचा आहे. जे काही कॅफेन म्हणजेच चहा, कॉफी आहे, पॅकेट फूड आहे, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ आहेत हे तुम्हाला घ्यायचे नाहीत. ऍक्टिव्हली किंवा पॅसिव्हली स्मोकिंग किंवा अल्कोहोल तुम्हाला घ्यायचं नाहीये, अर्थातच आपण ते घेत नाही, पण पॅसिव्हरित्या सुद्धा तुम्हाला हे अजिबात अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाही. या व्यतिरिक्त अनकुक्ड जे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत किंवा हाफ कुक, बऱ्याच वेळा हाफ बॉइल्ड एग असेल किंवा थोडंसं कमी शिजलेलं चिकन, मटन हे खाण्याची सवय असते, किंवा फिश आहे, तर हे तुम्हाला अजिबात याचं सेवन करायचं नाही. या दरम्यान तुम्हाला पाणी सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये पिणं गरजेचं आहे. थ्रूआउट प्रेग्नन्सी तुम्हाला वेल हायड्रेटेड राहणं हे अतिशय आवश्यक असतं, जेणेकरून तुमचे एमनियोटिक फ्लुइड आहे हे कमी होणार नाही, ज्या कारणामुळे बाळाची वाढ सुद्धा छान व्हायला मदत होईल. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.